तर आज आलतो आम्ही भुईंज येथे. तर इथं अश्वान आहेत. तर पालखी सोहळ्याचे जे नियोजन असतं त्यासाठी जे अश्व असतात ते गोरे रिंगण असेल. मी आता इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलतो. तर ह्यांच्यापासून आपण थोडीशी माहिती घेऊच आता. तर आल्यानंतर इथं आल्यानंतर खरंच माऊलींचे कमीत कमी 150 किलोमीटर वरती चालत आलेत अश्व आणि तिथून आता आळंदी ते पंढरपूर हे वारी करणार आहेत. तर त्यांच्यात पासून आपण थोडक्यात माहिती घेऊ. चला, जय हरी. सोया आधी 10 दिवस कर्नाटकातील अंकली येथून सुरुवात होतो. रोज 30 ते 35 किलोमीटर चालत मिरज, सांगलवाडी, पेटनाका, वागाव, भरतगाव, भुईंज, शिरवळ, शिंदेवाडी, पुणे असं नंतर आळंदी असा हा 10 दिवसाचा प्रवास आहे. रोज 30 ते 35 किलोमीटरचं अंतर. लावे पंढरीची आवडे मानसी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे आईचा अर्थ ज्याचे म्हणे त्याचे चित्रपाणी वाटप आहे. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कृष्णारी मी अक्षय परीट श्रीमंत शितोळे सरकारांच्या माऊलींच्या अश्वाचा सेवेकरी. रामकृष्ण हरी. आता अखंड विश्वाला वेध लागले ते आषाढी वारीचे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत उर्जिसिंह राजे शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व 27 जून रोजी कर्नाटकातील शितोळे अंकली तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथून प्रस्थान केलेले आहेत आणि आता ते दरमजल करत आज भुईंज येथे येऊन पोहोचलेले आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात 2 मानाचे अश्व असतात. एका अश्वावर स्वतः माऊली स्थानापन्न झालेले असतात आणि एका अश्वावर शितोळे सरकारांचा जरीपटका घेऊन शितोळे सरकारांचे स्वार असतात. श्रीमंत शितोळे सरकारांची वारीची परंपरा म्हणजे श्रीमंत शितोळे सरकार यांचे 2 अश्व रोजचा मुक्कामासाठी माऊलींना तंबू आणि रोजचा माऊलींसाठी नैवेद्य हा श्रीमंत शितोळे सरकार यांच्याकडून सेवार्थ उभा. पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकारांचा मान म्हणजे रोजचा माऊलींचा मुक्काम हा श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये असतो. ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून हा अश्व आणि माऊलींना रोजचा तंबू आणि रोजचा नैवेद्य हा श्रीमंत शितोळे सरकारांकडून सेवा केली जाते आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये श्रीमंत शितोळे सरकारांचा मान हा प्रमुख आहे. आणि आता पालखी सोहळ्याच्या म्हणजे 8 जुलै रोजी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी माऊलींचे अश्व हे आळंदीत पोहोचतील. आळंदीत पोहोचल्यानंतर माऊलींच्या अश्वांना वाजत गाजत माऊलींच्या मंदिरामध्ये स्वागत केलं जातं आणि तदनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यात हे अश्व 8 जुलै पासून सहभागी होतील. आता या परंपरेला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून हा मान आहे. पालखी सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार यांच्याकडून राजाश्रय मध्ये हे सर्व परंपरा व मान आहेत. आणि त्यानंतर माऊलींची पालखी वाकरीतून आपल्या इसबावी येथून पंढरपूरमध्ये प्रवेश करत असताना माऊलींच्या पादुका ह्या श्रीमंत शितोळे सरकारांच्या हातातून पंढरपुरात प्रवेश करतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यात 4 गोल रिंगणे व 3 उभे रिंगण होतात. पहिलं रिंगण उभं रिंगण चांदोबाचा लिंब येथे तरडगाव येथे होते. तसेच पहिले उभे गोल रिंगण पुरंदवडे येथे होते. पुरंदवडे परत खुडूस फाटा, ठाकूरबुवाची समाधी आणि बाजीराव वीर वाकरीला शेवट सर्वात मोठं रिंगण पार पडतं. उभ्या रिंगण हा पालखी सोहळ्यातील पहिल्या म्हणजे पुढच्या पहिल्या दिंडीपासून अश्व हे धावत रथापर्यंत जातात व तिथं रथाला प्रदक्षिणा घालून हे अश्व
पुढच्या ह्याच्यापर्यंत येतात परत. सोहळ्यात आनंद एवढाच आहे की ही सेवा करायला मिळाली हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि ही सेवा अशीच चालत राहो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. माऊलींचा अश्व जो आहे त्याचं नाव मोती आहे आणि स्वाराचा जो अश्व आहे त्याचं नाव हिरा आहे. हे अश्व हे माऊलींचा अश्व आहे तो पांढरा आहे आणि स्वाराचा अश्व हा काळा आहे. आणि मोतीचं काय वैशिष्ट्य, किती वर्षाचं वय वगैरे काय? ह्या अश्वाचं वय आता साधारण 2.5 ते 3 वर्ष आहे आणि हा अश्व पूर्ण म्हणजे काय जसा माऊलींच्या ह्याला शोभेल असा हा अश्व आहे. म्हणजे जे सरकारचं अश्व असतात ते एक अश्व किती वाऱ्या काढतात असं काय असतं का तुम्ही? तसं काय नाही. अश्व जोपर्यंत म्हणजे 5-10 वर्ष किंवा 20 वर्ष ही हा अश्व हे करू शकतो. काहीतरी प्रॉब्लेम झाला की आम्ही ते अश्व बदलले जातात. ह्या मोतीची किती वारी? आता याची दुसरीच वारी आहे, हे त्याची तिसरी वारी आहे. अजून काय सांगू शकता? म्हणजे हा प्रवास 300 किलोमीटर आहे जिथने हल्ल्यापासून आळंदीपर्यंत. तर हा प्रवास कसा असतो? दररोज किती किलोमीटर चालतं आणि कंटिन्यू अश्व म्हणजे चालतच असतं? ह्या प्रवास म्हणजे पालखी ज्या व्यवस्था म्हणा सर्व व्यवस्था सगळ्या माऊलींना राहण्यासाठी किंवा माऊलींना रोजचा नैवेद्य किंवा अश्व असतील त्या काही हत्ती पण होता. हत्ती वगळता सर्व सेवा ह्या आज तागायत सुरू आहेत. जसं की म्हणजे पुढं नगर नगर गोष्टी जसं म्हणजे पहिलं काय जसं युद्ध निघायचं त्या पद्धतीने आता आपल्या ह्याच्या बरोबर म्हणजे शितोळे सरकारमध्ये कोण असतं का? म्हणजे श्रीमंत उर्जीसिंहराजे शितोळे सरकार व श्रीमंत महाजीराजे शितोळे सरकार हे आता सेवा म्हणजे मान श्रीमंत उर्जीसिंहराजे शितोळे सरकार व त्यांचे मुलगे महाजीराजे शितोळे सरकार हे पाहत आहेत आणि ते आळंदीवरून पूर्ण पंढरपूर पर्यंत असतात. शेवटचे जे रिंगण होतं त्या रिंगण म्हणजे वाखरीत सर्व पालख्या एकत्र होत असतात आणि माऊलींच्या अश्वांचा तिथे रिंगण होतो. म्हणजे पूर्णच वारकरी समाज सर्वात मोठं आणि सर्वात गर्दीचं रिंगण म्हटलं तर वाखरी येथील रिंगण पार पडतं. म्हणजे त्या ठिकाणी सर्व पालखींचे अश्व नाही माऊलींचे अश्व तेवढं झालं. वाखरीच्या इथं त्या वाखरीला म्हणजे माऊलींचे अश्व तेवढं जा. आणि ज्यावेळेस शेवट रिंगण होते त्यानंतर आपल्या अश्वांचं कसं नियोजन असतं? शेवट रिंगण झाल्यानंतर परत ते पूर्ण पालखी बरोबर असतात पंढरपूर पर्यंत. पंढरपुरात 5 दिवस काला होतो. गोपाळपूरचा काला झाला की माऊलींना परतीच्या प्रवासासाठी वाखरीपर्यंत सोडतात. मग त्यानंतर माऊलींचे अश्व हे त्यांच्या मूळ गावी कर्नाटक येथील अंकली येथे प्रस्थान करतात. नाही गाडीने जातात. होय. म्हणजे 5 दिवस पंढरपुरात असतात. गोपाळपूरचा काला झाल्यानंतर माऊलींची पालखी परतीला आता तुमची वारी किती म्हणजे अश्वाबरोबर तुमची आणि अशी पायी चालत? माझी ही अश्वाबरोबरची 15वी किंवा 16वी वारी असेल आणि पूर्ण मी हे वारी चालत करतो. हा आज सेम म्हणजे 15-16. काय सांगू शकाल म्हणजे युवकांना किंवा नवीन पिढीला की सगळेजण म्हणतात एक दिवस तर वारीत चालावं, ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? वारी चालावं आणि वारीत सर्व सहभागी व्हावं. पण वारी ही शब्दात सांगण्याजोगी नाही, वारी अनुभवल्याशिवाय कळत नाही. तर आता ज्ञानेश्वर माऊलींची आपण अश्व पावली. आता इथून जे प्रवाशांचं आहे ते कर्नाटक ते आळंदी ते पंढरपूर असा प्रवास आहे त्यांचा. आता लवकरच आपल्या इथे घोडे रिंगण होणार आहे तरडगाव येथे. त्या ठिकाणी पहिल्या रिंगणाच्या वेळेस आपल्याला हे अश्व पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा भेटतील. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.